बियाणे विक्रेत्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नेर तालुक्यातील कृषी केंद्र विक्रेत्यांनी आपापले प्रतिष्ठान बंद ठेवून बेमुदत संपावर आहेत। राज्यातील खते, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली होती, मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन या संघटनेने सोमवार दिनांक 27 एप्रिल पासून राज्यभर बेमुदत बंदचा नारा दिला आहे। या पुकारलेल्या बंदला नेर तालुका कृषी असोसिएशनने तालुक्यातील सर्व कृषी दुकाने कडकडीत बेमुदत बंद ठेवून पाठिंबा दिला आहे। खत लिंकिंग तात्काळ बंद करावे, अप्रमाणित एसटीबीटी कापूस बियाण्यांवर कडक बंदी घालावी, सीलबंद पॅकिंग मध्ये विक्री केल्यास तपासणीत दोष आढळल्यास विक्रेत्यांना आरोपी न मानता साक्षीदार मानावे, तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवणारी नवीन अधिसूचना रद्द करावी, साथी पोर्टलची सक्ती थांबवून ती कंपनी स्तरापुरती मर्यादित ठेवावी, रासायनिक खतांचा पुरवठा फॉर एसटीबीटी कापूस बियाण्यांवर कडक बंदी घालावी। सध्याच्या हंगामात शेतात तीळ, भाजीपाला, इतर पिके असून या पिकांना कीटकनाशक व खते देण्याची गरज आहे, परंतु कृषी केंद्र बंद असल्याने कृषी पद्धतीने करावे, विक्री मार्जिन वाढवावी, गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलिंगची रक्कम शासनाने तात्काळ अदा करावी, खरीप हंगाम 2026 मधील युरिया व डीएपी वितरणाबाबतच्या सूचनांचा फेरविचार करावा। कंपन्यांनी साहित्य मिळत नसल्याने पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। मुदतबाह्य विक्रेत्यांकडून कीटकनाशके परत घ्यावीत, प्रतिबंध करावा, दुय्यम दर्जाची अवैध कीटकनाशके, तणनाशके व बायोपेस्टिसाइड्स विक्रीस बियाणे कायदा 2025 व कीटकनाशक कायदा 2025 मधील जाचक नियम शिथिल करावी। आमची लढाई फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांवर शासन व कृषी विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने राज्यातील सर्व कृषी केंद्र यामध्ये प्रामुख्याने खत व कीटकनाशक विक्री प्रक्रियेत अडथळे येत आहे। हा बंद केवळ विक्रेत्यांसाठी नाही तर शेतकरी हितासाठी आहे। लिंकिंगमुळे होणारा त्रास व अप्रमाणित बियाण्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा लढा आहे। अशा 22 मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहे। खरीप 2026 हंगाम यशस्वी करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता कृषी निविष्ठाधारकांकडून वर्तविली जात आहे। यावेळी राजेश सिगवी, अहमद लकडकुटा, सलीम मकवानी, अजीम शहा, मनोज जयस्वाल, सागर मांगुळकर, मनोज बनसोड, वालगोविंद जयस्वाल, मिलिंद राठोड, उमेश जैन, अमित जैन, विवेक जैन, सुरेश राठोड, गजानन मांगुळकर, प्रकाश राठोड व अन्य कृषी केंद्राचे मालक उपलब्ध होते। नेर तालुका कृषी युनियन नेर परसोपन यांच्याकडून आज कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे आणि बेमुदत बंद राहील हा, आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणतंही दुकान उघडणार नाही। आणि आमच्या मागण्या ह्या आहेत की लिंकिंगच्या विरोधात, त्याच्यानंतर साथी ॲप लागू केलेला आहे गव्हर्नमेंटनी, तो आम्हाला मान्य नाही। त्याच्यानंतर तणनाशक लिंकिंग खतातनी फार मोठ्या प्रमाणात खत न येता लिंकिंगचा फार मोठा पुरवठा होत आहे, तो आम्हाला मान्य नाही। खते हे प्लेन देण्यात यावे, अनधिकृत बियाणे विक्री बंद, तणनाशक बिटी बंद करण्यात यावी, ते मोठ्या माल बिगर भाड्याने पोच येण्यात यावा। यासाठी आमच्या बऱ्याचशा अशा काही मागण्या आहेत, त्या गव्हर्नमेंटनी ताबडतोब याच्यावर लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्यात याव्या। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी विक्रेत्यांचा बंद आहे। हा बंद एवढ्यासाठी आहे की शासनाला आमच्या मागण्या नसून आमच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत। अडचणी आहे की कृषी विक्रेता आणि शेतकरी, सरकार यामधील दुवा जर कोणी असेल तर कृषी केंद्र चालक आहे, परंतु तो आजपर्यंत शासनाच्या जाचक अटीमध्ये दबल्या गेलेला आहे। अटी म्हणजे आज शेतकऱ्याला चांगलं बियाणं गेलं पाहिजे हे प्रत्येक दुकानदाराची भावना आहे, परंतु जर त्याचं काही जर वाईट होत असेल तर अन्याय मात्र दुकानदारावर होतो। ह्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत आहोत। त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं आणलेलं साथी ॲप सारख्या काही जाचक अटी आहे, ह्या आम्हाला मान्य नाही किंवा आम्ही ते करू शकत नाही। त्यानंतर आज शेतकऱ्याला चांगल्या दर्जाचे खतं गेले पाहिजे, उत्पादनं गेले पाहिजे, हे घेत असताना आम्हाला त्याच्या स्वरूपातनी 1 रुपयाची वस्तू असेल तर त्याला 8 आण्याचं दुसरं आम्हाला लिंकिंग घ्यावं लागतो। ह्या ज्या काही लिंकिंग सारख्या गोष्टी आहे, कारण कंपन्याच्या मनमाने आहे, भांडवलदाराच्या मनमाने आहे, याच्यात पिळवणूक शेतकऱ्याची होतो आणि कृषी केंद्र चालकाची होतो। म्हणून आज शेतकऱ्याच्या हितासाठी, आमच्या भविष्यासाठी आजपासून आम्ही बेमुदत बंद करत आहे, असं या ठिकाणी नेर असोसिएशनच्या वतीने आम्ही जाहीर करतो। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।